ऐश्वर्या काय 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 चाललंय? कॉक्रोच ना मी नाही हात लावणार. बबलू तो कॉक्रोच घे आणि बाहेर टाक. अरे सोम करेल. सोम जा. नाही नाही तुझ्या जवळ की नाही तूच काढ. मी काय डिस्कशन करताय तू पळू नको. जा ना. काय झालं? इथे How dare you? तू कशी आलीस माझ्या रूम मध्ये? हिच्यामुळे होतंय सगळं. ही आल्यापासून घरात किडे यायला लागले. बाहेरची घाण घरात आणली ना की त्याबरोबरचे किडे पण घरात येतात. ऐश्वर्या शट अप. ते पळव आधी. तू बाहेर हो माझ्या रूमच्या. गेट आउट. काही रिस्क घ्यायची नाही मला. नाही ठीक आहे. मला वाटतं हे फायनलाइज करायला काहीच हरकत नाही. अरे वा, आज तू चहा केलास. ग्रेट. ठीक आहे. थँक्यू. ठेव. सावली, या घरात सुखानं नांदायचं असेल ना तर एक गुरुमंत्र सांगतो तुला. जे चांगलं पडतं ना कारणावर तेवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं. सावली, छान झालाय चहा. वहिनी चहा मस्त झालाय. हा वहिनी बरेच दिवसाने कडक चाय मिळालाय मला प्यायला. आता असं कर, तू नीलला आणि सारंगला त्यांच्या खोलीमध्ये चहा दे आणि तुझ्या सासूबाईंना म्हणजे तिलोत्तमाला पण जाऊन दे. हा चहा. हे सगळं करण्याची काही गरज आहे का बाबा? आता सावलीला आपल्या घराची आणि आपल्या घराला सावलीची सवय व्हायला हवी. चला उठा. उठ. सूर्य डोक्यावर आलाय. आणखीन किती वेळ झोपायचं बेत होतं रे? सारंग, ही जी तुझी सायकल झाली आहे ना, कुठेतरी मोडायला पाहिजे ना. रात्रभर जागरण करायचं, दिवसा झोपून राहायचं. चल उठ, तयार हो, आपल्याला रिसेप्शनला जायचं. सॉरी, मला माहितीये तुला हे सगळं करायचं नाहीये, पण मी खूप विरोध करायचा प्रयत्न केला. पण प्रकरण खूपच चिघळलंय. सॉरी. आई, एक्सप्लेन करायची काही गरज नाही. तू बोललीस ना, संपला विषय. तुझा शब्द हा अंतिम असतो माझ्यासाठी. मी होतो लगेच रेडी. सॉरी. चला चला पटकन वाहता यार. मी या घराला माझं देऊळ मानते. देवळात कोणी चोरी करतं का? रली, हे स्वतःला विचार. आठवतं देवळात माझी चप्पल चोरलेलीस?
अरे तुम्ही तर देवळाच्या दानपेटीतून पण पैसे चोरत असाल. तुझे तर आई वडील पण तसेच असतील, आय एम शुअर. मॅडम तुम्हाला मला काय बोलायचंय तुम्ही बोला, पण माझ्या आई बाबांना काय बोलू नका. ओके, आता इयरिंग सापडले ना की अख्खं खानदान जाईल जेलमध्ये. अरे मग तुझ्याशी बोलण्याची वेळच येणार नाही.